कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचे समर्थक नागपूरमध्ये आक्रमक झाले। कडूंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला जोरदार प्रतिसाद मिळतो। संतप्त समर्थकांनी रेल्वे रुळावर झोपून सरकार विरोधात घोषणा दिल्या। तर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना हटवलंय आणि या परिसरात सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर आणि अपूर्ण कर्जमाफीवर सरकार विरोधात संताप व्यक्त होतोय। कर्जमाफी द्या नाहीतर रेल्वे थांबवा अशा घोषणा आंदोलकांनी दिलेल्या आहेत। बच्चू भाऊने ज्याप्रमाणे इशारा दिला होता 12च्या नंतर रेल्वे रोखणार, त्याप्रमाणे आम्ही सर्व शेतकरी महाराष्ट्रातले आज आम्ही या जिल्ह्यात आलो। आता पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रेल्वे रुळावर उतरणार आणि रेल्वे रुळ उतरणार सुद्धा, कारण की बच्चू भाऊने जो इशारा दिला तो अजूनही सरकारनं दखल घेतली नाही। आम्ही परवाच्या दिवसपासून इथं आलो, परंतु अजूनही कोणती सुविधा नाही आणि कर्जमाफी सुद्धा केली नाही। जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वे रुळावर राहणार। आम्ही कोणीही एका पक्षाचे कार्यकर्ते नसून आम्ही शेतकऱ्याचे पुत्र आहे आणि आम्ही शेतकरी बापासाठी, शेतकरी बापाच्या लढ्यासाठी लोक आणि असंच पूर्ण महाराष्ट्रभर जोपर्यंत देवाभाऊ शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करणार नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।